सो हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आज आपण जाणार आहे मुंबई टू सातारा. आज आपली सातारा ट्रिप असणार आहे. तो चला तर आपण तयारी तर झालेली आहे, आता निघूया सातारासाठी. सो आता गाडी आपली तर चकाचक आहे, काल वॉश केली आहे. आता आपण निघूया. सो साईडचा बॅग आहे, ठीक आहे. सकाळी कपडा मारायची गरज नाही. यावेळी मित्रांनो गाडी मी बाहेर काढतो त्यावेळी पहिल्यांदा दोन गोष्टींचा हमखास चेक करतो, इंजिन ऑइल आणि कुलंटचं. ऑइल लेवल मित्रांनो चेक करायचे असेल तर इथं दिलेलं आहे 2 पॉईंट. त्या पॉईंटच्या बरोबर मध्ये असलं पाहिजे. एक आपल्या 3.5 लिटर पाणी ऑइल येतं. पण ओके आहे. सो आपली ट्रॅव्हलिंगची सुरुवात झालेली आहे. 7:15 बघा किती वाजता पोचते. 5 तास तरी लागतील आपल्याला जायला. पहिल्यांदा आपल्याला CNG वगैरे फ्यूल करायला लागेल, नंतर आपला प्रवास चालू होईल. बघा CNG आता कुठे भेटतोय. मित्रांनो फायनली आपल्याला महानगरचा CNG गॅस भेटलेला आहे. हा नेरळ ते कर्जत रोडला ऑन द वेच आहे. या ठिकाणी आय थिंक बंद आहे का काय माहीत नाही, बघूया जाऊन. तसं काय वाटत तर नाही, वाटतंय. चालू आहे ना? चालू आहे. सो मित्रांनो आपला गॅस भरून झालेला आहे. 6.81 ग्रॅम आलेला आहे आणि 532 रुपये काहीतरी लागले टोटल. आणि प्रेशर वगैरे चांगलं भेटलं, त्यामुळं फुल झालं आहे. आपल्या घरापासून 28 किलोमीटरवरती आहे.
1 तास लागला कर्जतला यायला. हा आहे कर्जत चौक. इथून आपण राईट मारून आता सरळ स्ट्रेट मुंबई पुन्हा जो ओल्ड हायवे आहे त्याला कनेक्ट होईल. आणि इथेच थोडंसं पुढे गेल्यानंतर फिल्म सिटी आहे, त्याचाही आपल्याला आपण फुल ब्लॉग बनवू एक दिवस. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. ते भरपूर ब्लॉग वगैरे आलेले आहेत आपल्या मेन चॅनलवरती. बघितलं नसेल तर एकदा नक्की चेकआउट करा. मित्रांनो, हे आहे पळसधारी मधील श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ. थोडंसं ऑन द वे आहे, रोडपासून 200-300 मीटरवरतीच आहे. आणि ज्यावेळी श्री स्वामी Oh
मित्रांनो फायनली आपण खोपोलीमध्ये पोहोचलोय आणि हा आहे खोपोलीचा सर्कल क्रॉस केला आपण आता बस स्टॉप वगैरे येईल. मुंबई पुन्हा ओल्ड हायवे, जेव्हा एक्सप्रेस हायवे नव्हता तेव्हा सगळी वाहतूक ह्याच रोडने व्हायची. आपण पण घाट चढून एक्सप्रेस वे कनेक्ट करू. आणि खोपोली मधलं वैशिष्ट्य म्हणजे इथे थोडं पुढं एक किलोमीटर वरती गगनगिरी महाराजांचा खूप छान असा सुंदर असा मठ आहे. खूप प्रसन्न वाटतं त्या ठिकाणी पण.
कडक चिक्की नको आणू, सॉफ्ट आणि मला ह्याची असते ना. मी पण चांगली आहे. मी किती आहे ती 100 रुपये 120 नाही याच्या शेंगदाण्यात असतं पण एकदम बारीक केलेलं असतं आणि सॉफ्ट असतं एकदम. केळाची ही वाली ही 100 रुपये केळाची आणि खोबरे 80 रुपये पाव किलो. हां 100चा एक कमी करून 80 रुपये. सो मित्रांनो फायनली आता 12 वाजाय आलेत आणि जरा लोणावळ्यानंतर थोडासा रोड खाली भेटला त्यामुळे टाईम कवर करायला प्रयत्न केला. तरी पण 12 वाजले पोचायला आपल्याला. सातारा आता शिरवळमध्ये आणि आपल्याला जिथे पोचायचं आहे एक 5 मिनिटावर डेस्टिनेशन आहे. सो आपण तिथे पटकन काम आटपून निघूया परत रिटर्न बॅक टू मुंबई. सो उन्हाचं टेम्परेचर पण खूप वाढलं आहे आता इकडे. खूप हीट लागते बाहेर. सो मित्रांनो आपलं सातारामधलं काम झालेलं आहे. आता आपण रिटर्न चाललो आहे. 5 ते 1:30 वाजले. उन्हाचं प्रमाण बघू शकता खूपच हीट आहे. आणि आता जेवायला थांबलो आहे या ठिकाणी हॉटेल अंबिका. अमोल हे पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, मच्छी खाय का रे? त्यातला बांगडा राहू दे. सुरमई 300 रुपये. सुरमई काय पण मागवलं. बाजरीची भाकरी, गावरान चिकन आणि रस्सा. नाही तुला ज्वारीची आणि मला बाजरीची अशी सांगितलं. तू का बाजरी सांगितलीस? बाजरीची खाली खायला भेटत नाही ना. नॉनव्हेज बरोबर चांगली लागते बाजरी. मित्रांनो आता वाजले दुपारचे 2 आणि मस्तपैकी जेवण वगैरे करून आता शिरवळ वगैरे क्रॉस केलं. आता खेड शोभापूरला पोहोचत आलं आहे. सातारा हायवेला प्रवास करायची एक वेगळीच मजा येते.
गाडी शोरूम मधून आणलेली दिसते, लेजेंडर. नको नको. अरे यार, आता या नवीन गाडीला फास्टॅग नसणार आहे बहुतेक. इथं पण वेळ जाईल. नाही रे, नवीन आहे, हा. नवीन वाटत नाही. फायनली निघालो, पण ती आधीची लेन तशीच ब्लॉक आहे. मोमेंट कुठे गेले काय माहिती. सो मित्रांनो, आता आपण पोहोचलोय गात्र बोधगा क्रॉस केला. थोडंसं पुढं आल्यानंतर उतार आहे. सो या उताराला तुमचा स्पीड 60च्या आतमध्ये कायम ठेवा, कारण 2000 रुपयेचा फाईन लागतो 60च्या वरती जर असेल तर. कारण या उताराला बरेचसे ॲक्सिडेंट झालेले, तुम्ही न्यूजला वगैरे बघितलं असेल. खूप या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेत या उताराला. सो त्यामुळे आपलं स्पीड मेंटेन ठेवायचा प्रयत्न करा. सो मित्रांनो, फायनली 3 वाजले तुला, आणि आपण फायनली एक्सप्रेस वे कनेक्ट करतो इथं. मित्रांनो, घाट उतरत असताना मी जास्त व्हिडिओ ब्लॉग वगैरे बनवले नाही, कारण मला व्यवस्थित सेफ ड्राईव्ह करायची होती. खंडाळा घाट तुम्ही बऱ्याचशा लोकांनी बघितला असेल, खूप डेंजर आणि धोकादायक आहे. या ठिकाणी माझा खूप मोठा अपघात झाला, आणि मी माझी पुण्याई समजेन किंवा माझं नशीब समजेन की मी आज जिवंत आहे. मी हे फुटेज बघू शकता. या फुटेजवरून जेव्हा गाडीची अवस्था बघितली, त्यातून प्रत्येकाच्या तोंडून आलं की तुम्ही जिवंत कसे काय, एवढा खतरनाक ॲक्सिडेंट झाला. ॲक्च्युली झालं काय, स्पीड ब्रेकरवरती कंटेनर स्लो झाला खोपोलीला एक्झिट घेताना. माझ्या पुढे एक कंटेनर होता, मध्ये मी होतो, आणि पाठीमागे एक कंटेनर होता. समोरचा कंटेनर स्लो झाला, स्पीड ब्रेकर आला म्हणून, आणि त्यानंतर मी स्लो झालो कारण पुढला स्लो झाला म्हणून. पण पाठीमागच्यानं स्लो झालंच नाही, त्याने मला खूप मोठा दणका दिला आणि मी समोरच्या गाडीखाली कंटेनर खाली जाऊन अडकलो. त्यांनी 2 वेळा दणका दिला, पण गाडीचा पूर्णपणे चुरा झाला. तुम्ही फुटेज बघितलेच. त्यावरून मी खूप नशीबवान समजेन की मग वाचलो. त्यानंतर एक्सप्रेसवेवरती जी सर्विस आहे टोचनची, पुन्हा ॲम्ब्युलन्स, RTOची सगळी लोके एक 10 ते 15 मिनटात ते स्पॉटला आले तर, आणि मला व्यवस्थितपणे हॉस्पिटलला नेऊन तिथे व्यवस्थित चेकअप वगैरे केलं, आणि आम्ही व्यवस्थित घरी आलो संध्याकाळी. खोपोली एक्झिटचा जो हा पॉईंट आहे, या ठिकाणी आमचा ॲक्सिडेंट झाला. या स्पीड ब्रेकरवरती समोरचा कंटेनर स्लो झाला. दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्शनसाठी आम्हाला ह्या ठिकाणी जावं लागलं.